लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज वडवणी तालुक्यातील मोरोड येथील दत्त संस्थान या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आताच श्री हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज शेळके यांची कीर्तन सेवा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष बबुरावजी शेळके पाटील आहेत आणि खरोखर एक असा सध्या लढा उभारलेला आहे जे की जगद्गुरु तुकाराम महाराज यांची तपोभूमी, साधनाभूमी जे म्हणून ओळखले जातात भामचंद्र डोंगर, आणि तो लढा श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील त्यांनी उभारलेला आहे आणि त्यांना एक पाठिंबा बबुरावजी शेळके पाटील, श्रीराम महाराज शेळके यांनी सर्वांनी दिलेला आहे. याबद्दल आणि विशेष म्हणजे 10 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने आपण बबुरावजी शेळके पाटील आहेत त्यांची संवाद साधू. कशा पद्धतीने आंदोलन होणार आहे? गेली 2 महिने रामचंद्र मुक्ती लढ्यासाठी वेगवेगळ्या संघटना आणि त्यामध्ये आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने याला पाठिंबा दिला. महाराष्ट्रामध्ये या साधना भूमीसाठी एक जनमत तयार व्हावं म्हणून आम्ही अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये गेलो आणि उशिरा का होईना लक्षात आलं या सरकारमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर होते, आता ते विद्यमान आमदार आहेत आणि बबनराव लोणीकरांच्या घरात वारीचा वारसा, वारकरी संप्रदायाचा वारसा आणि आपल्याला माहीत असेल जगद्गुरु तुकाराम महाराजांची जेव्हा चतुर्थी सोहळा देहुला पार पाडला त्या सोहळ्याचे ते स्वागत अध्यक्ष होते. बबनराव लोणीकर हे अगोदर वारकरी आहेत, मग ते आमदार आहेत, मग ते माजी मंत्री आहेत. मग असा एक निष्ठावान आमदार या कार्यासाठी आपण निश्चितपणानं त्यांच्याकडे गारणं घालावं आणि सकाळी आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधला. महाराजही होते आणि लगेच बबनराव लोणीकर साहेब आदरणीय भाऊ यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेलं जे पत्र आहे ते मला पाठवा, यातून आपण निश्चितपणानं मार्ग काढू. आणि मी आशावादी आहे की अशा निष्ठावान वारकऱ्याच्या हातून आणि त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध हे सर्वश्रुत आहे. मला वाटतं महाराज की आपल्याला आझाद मैदानावर हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, कारण आमचा संबंध आहेत पण ते पहिल्यांदा वारकरी विचाराशी त्यांची निष्ठा आहे. या ठिकाणी शेळके महाराज आहेत, आपण कशा पद्धतीने आंदोलन केलं जाणार आहे? नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णमूर्ती. जवळ घेऊ. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी भामचंद्र, या भामचंद्राच्या संदर्भामध्ये बोलायचं ठरलं तर या ठिकाणी थोडंफार काही नुकसान होऊ लागलेले. वाळू माफिया जसे तसे भूमाफियांनी या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा बराचसा अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे आणि ते अतिक्रमण थांबावं एवढ्याकरता एक संघटना स्थापन झाली की जिचं नाव आहे भामचंद्र संघर्ष समिती. त्याचे प्रमुख श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील आहेत आणि त्यांनी हा लढा उभा केलेला आहे. या लढ्यामध्ये आतापर्यंत बरीचशी काही नेते, अधिकारी, पदाधिकारी उतरलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दिलीप दादा जगताप आहे, माननीय भाई जगताप आहे, अनेक प्रकारचे काही शिवसेनेचे काही अधिकारी पदाधिकारी आहेत आणि बऱ्यापैकी हा लढा चालू झालेला आहे. परंतु आता या लढ्याला एक थोडंसं बऱ्याचशा काही लोकांनी मनावर घेतलेलं आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे आपल्या मराठवाड्यातले विद्यमान आमदार श्री हरिभक्तीपरायण बबनराव लोणीकर साहेब उर्फ भाऊ यांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनी आपल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्याचे प्रमुख बबुरावजी शेळके पाटील आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचा प्रवक्ता श्रीराम महाराज शेळके म्हणजे मी या नात्याने त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि संपर्क करून त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की मी सुद्धा एक वारकरी आहे, तुम्हाला कल्पना आहे मी पहिल्यांदा वारकरी आहे
आणि मग नंतर आमदार, माजी मंत्री. कारण मला संप्रदायाबद्दल आस्था, प्रेम आहे आणि हे आम्हाला पूर्वीच कल्पना आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचा आमचा संपर्क होऊ शकला नाही. आता मात्र ते आमच्या संपर्कात आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांनी आम्हाला असं आभिर्वचन दिलेले, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आणि माझे निकटवर्तीय संबंध आहेत आणि या निकटवर्तीय संबंधामध्ये मी त्यांच्याशी संपर्क करतो, त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालतो आणि आपल्याला 99% त्यांनी असं आश्वासन दिलेले की हा लढा येण्याची वारकऱ्यावर वेळच येणार नाही, अशा प्रकारची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मुख्यमंत्री साहेबांबरोबर तुमची एकदा संपर्क करून देतो. तुम्ही त्यांना तुमचं म्हणणं मांडा, आपण निश्चित याच्यामध्ये काय करू, शिष्टाई करू आणि हा प्रश्न आंदोलनापर्यंत न जाता आपल्याच योग्य पद्धतीने सोडू असं त्यांनी वचन दिलेलं आहे. आणि म्हणून मला सुद्धा 100% खात्री वाटते की ते स्वतः वारकरी असल्यामुळं या कार्यामध्ये निश्चित सहभाग घेऊन आपल्याला यश देतील याची मला 100% खात्री आहे. रामकृष्ण हरी, धन्यवाद. रामकृष्ण.